श्लोक 137. श्रीराम. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीवा ज्ञान तैसे चिठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम. या श्लोकापासून पुढं 5 श्लोक जुने ठेवणे मीपणे आकळेना या चरणानं शेवट होणारे आहेत. श्रेष्ठ हा शब्द जीवाला जे श्रेष्ठ किंवा हितकारक आहे या अर्थानं वापरलेला आहे. त्यामुळं या चरणाचे 2 अर्थ निघतात. एका अर्थानुसार जीवाला जे हितकारक आहे ते, दुसरा श्रेष्ठ म्हणजे साधू संत या अर्थाने वापरलेला आहे. साधू संत नेहमीच आपल्याला आपल्या कल्याणाचं सांगतात असा अर्थ यातून निघतो. पुढं समर्थ सर्वसाधारण माणसाचा स्वभाव सांगतात. जे लोक पैशानं, व्यवसायानं, कामगिरीनं मोठे झालेले आहेत ते स्वतःच्या मोठं होण्याचं रहस्य सांगत नाहीत. ते रहस्य ते उघडपणे कुणालाही कळू देत नाहीत. आपल्या वाचून लोकांचं काम अडलं पाहिजे हीच त्यांची वृत्ती असते. संत मात्र यापेक्षा वेगळे असतात. लोकांना शहाणं करण्याच्या दृष्टीनं मी कसा घडलो, माझे गुरु कोण, त्यांनी मला कसा आणि काय उपदेश केला, या गोष्टी आचरणात आणल्या तर तुम्हाला त्याचा काय उपयोग होईल, या सगळ्या गोष्टींचं सखोल ज्ञान संत साधकाला देतात. ते निस्वार्थी असल्यामुळं स्वतःला लौकिक मिळावा, प्रसिद्धी मिळावी, कोणी आपलं कौतुक करावं अशी कोणतीही हाव त्यांना नसते. त्यामुळं संतांचं वागणं स्पष्ट आणि रोखठोक असतं. असंच सांगणारे भेटले तर आपण आपलं हित साधून घेतलं पाहिजे. पण असं दिसतं की माणसाचं अज्ञान दूर होत नाही. अहंकार, स्वार्थ, विषयलोलुपता या दुर्गुणांचा लोप होत नाही. कारण सांगणारे खूप भेटले तरी देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी आपली अवस्था असते. आपल्याला नक्की काय हवंय तेच आपल्याला समजत नाही. एक राजा असतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो आपल्या प्रधानाला म्हणतो, मी माझ्या प्रजेसाठी नेहमीच काही ना काहीतरी करत असतो. या वाढदिवसानिमित्त मला माझ्या कैद्यांना सोडून द्यायची इच्छा आहे. प्रधान हुशार असतो. तो यातला पुढचा धोका ओळखतो आणि तो राजाला म्हणतो, महाराज, तुमची कैद्यांना सोडण्याची खूप इच्छा आहे, पण त्यापेक्षा कैद्यांना काय हवंय, त्यांना नक्की त्यांची सुटका करून घ्यायची इच्छा आहे की नाही हे विचारूया आणि त्यासाठी उद्या आपण तुरुंगाला भेट देऊया. राजाला ही कल्पना पटते आणि ते सगळे कैद्यांना भेटण्यासाठी तुरुंगात जातात. प्रत्येक कैद्याला विचारतात. एक जण म्हणतो, या कोठडीत अंधार आहे, उजेडाची सोय करा. दुसरा म्हणतो, इथं खूप गरम होत आहे, पंखा लावून द्या. कुणी कपड्याविषयीचे तक्रारी सांगतात, तर कुणी जागेविषयीचे सांगतात, तर कुणी आपल्या जवळपास असणाऱ्या कैद्यांच्या. शेवटी एका कैद्याजवळ येत असतो. म्हणतो, मला केव्हा सोडणार ते सांगा. त्यावेळी राजाला कळून चुकतं की माझी इच्छा सर्व कैद्यांना सोडण्याची असली तरी यातल्या फक्त एकाच कैद्याला बाहेर जायची इच्छा आहे. तसंच काहीसं आपलं होतं. आपलं आपल्या देहावर खूप प्रेम असतं. या देहापासून सुख मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो, पण खरं सुख कशात आहे हे त्याला समजतच नाही. भारताला मात्र विपुल संस्कृतीचा वारसा मिळालेला आहे. महाभारत, भागवत यांच्याद्वारे व्यास महर्षी आपल्यामध्ये आहेत. दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ
आपल्याला ज्ञानामृत देतात. कबीरांपासून शंकराचार्य यांच्यापर्यंत सगळी मंडळी आपल्याला भक्तिमार्ग शिकवण्यासाठी तत्पर आहेत. सातत्यानं ते आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात, पण आपण मात्र करंट्यासारखे ते जाणून घेण्याची इच्छाच धरत नाही. एखाद्या आळशी द्वाड नाठाळ मुलासारखं आपण वागतो. त्या अज्ञानी मुलाला जसं आळसात सुख वाटतं तसं आम्हाला विषयांचं सुख वाटतं. कारण देहाचं सुख म्हणजेच आपलं सुख ही त्यांची उत्कट धारणा असते. त्यामुळंच तो स्वतःचं हित साधू शकत नाही. दुसऱ्या बाजूनं शरीराचं सुख म्हणजे आरोग्य हे लक्षात घेतलं तरी देहाचे लाड करणं हे लाभदायक नाही. तिथंही संयम, त्याग, कष्ट हे स्वीकारावंच लागतं. पण माणसाचं लक्ष मात्र चैनीकडं असतं. देहबुद्धी इतर विचारच करू देत नाही आणि म्हणून तिचं कर्म खोटं असं समर्थ म्हणतात. या देहाच्या प्रेमामुळं हिताचं ऐकावंसं वाटत नाही. ऐकलं तर कळत नाही आणि कळलं तर वळत नाही. हे कळण्यासाठी माणसाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. खरं तर हे धन, अद्वैत संपत्ती हा आपला जुना ठेवा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात तो भरलेला आहे. तो अनादि अनंत, पुरातन आणि न संपणारा आहे. पूर्वीपासून ऋषीमुनी सातत्यानं याची जाणीव आपल्याला करून देत आहेत. साधना मार्ग, नामस्मरण, सदाचार यामुळं माणूस समाधानाच्या जास्त जवळ येतो. हा आनंद कुठूनही बाहेरून आणण्याची गोष्ट नाही, तो आपल्यामध्येच भरलेला आहे. अहंकार, स्वार्थ टाकून दिला की याची प्राप्ती सहजपणे होईल. आणि यासाठी शरीराच्या लाडाचं प्रमाण कमी करून साधनेचं प्रमाण वाढवावं असं समर्थ आपल्याला इथं सुचवतायत. जय जय रघुवीर समर्थ. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे कळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम.